जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची धुळे जिल्हा व मालेगाव तालुका ग्रामीण कमिटी जाहीर. धुळे प्रतिनिधी प्रनिल मंडलिक. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनमध्ये समाजसेवेची आवड व तळमळ असलेल्या पदाधिकाऱ्यांची धुळे जिल्हा कमिटी व मालेगाव तालुका ग्रामीण कमिटी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या कमिटीत समाजहितासाठी कार्य करणारे, गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे तसेच गोमातेच्या रक्षणासाठी कार्य करणारे गोरक्षक यांचा समावेश आहे. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या माध्यमातून देशभरात समाजसेवेचे कार्य दिवसेंदिवस वाढत असून विविध ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी गरजू व वंचित घटकांना मदतीचा हात दिला आहे. अनेक सामाजिक समस्या सोडवण्यात फेडरेशनने मोलाची भूमिका बजावल्यामुळे संस्थेच्या कार्याला मोठा प्रतिसाद मिळत असून सदस्य संख्या सातत्याने वाढत आहेत. धुळे जिल्हा कमिटीसाठी धुळे जिल्हा कार्याध्यक्ष सर्जेराव गावडे व धुळे जिल्हा अध्यक्ष महेश राजपूत यांनी शिफारस केली होती. त्यानुसार राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा कमिटी व मालेगाव तालुका ग्रामीण कमिटी जाहीर करण्यात आली. या कमिटीत पुढील पदाधिकारी व सदस्यांची निवड करण्यात आली आहे. भीमराव गवळी, विशाल रोहिदास सावळे, वासुदेव विनायक चव्हाण, संदीप काशीनाथ पाटील, मच्छिंद्र आटोळे, हर्षल अरुण निकुंभ, नितीन कळून शिंदे, चेतन राजेंद्र महाजन, ओंकार गोकुळ जाधव, भैरव ओमप्रकाश अग्रवाल, तेजस मनोहर पाटील, मुकेश नाना कोळी, सुमित नामदेव वाघ, राज जगदीश पाटील, निलेश विनोद पाटील, ज्ञानेश्वर उत्तम पाटील, सोनी ईश्वर सुतार, दीपक प्रकाश पाटील, दर्शन अमृत झरे, बापू जयराम पाटील, चेतन भागवत पवार, गणेश मोरे, दिनेश पाटील आदींचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश युवा प्रभारी दीपक घुले, मालेगाव तालुका ग्रामीण कार्याध्यक्ष अमोल सिंग एकनाथ देवरे, सचिव शुभम बोरसे, उपसचिव प्रशांत सिरसाट व योगेश देवरे, अध्यक्ष चंद्रशेखर देवरे, उपाध्यक्ष मयूर शिरसाट, सचिव शरद देवरे, उपसचिव राकेश ठोके यांचीही निवड करण्यात आली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुढील काळात त्यांच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब, वंचित व गरजू घटकांची सेवा अधिक प्रभावीपणे घडो हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.